प्रभाग क्रमांक 16. टँकर मुक्तीच्या दिशेनं एक ठोस वाटचाल. विकास म्हणजे फक्त मोठमोठ्या इमारती उभ्या करणं नव्हे, तर विकास म्हणजे नागरिकांच्या रोजच्या जगण्यातला संघर्ष कमी करणे. विकास म्हणजे पाण्यासारखी मूलभूत गरज कायमस्वरूपी मार्गी लावून घराघरात ते पोहोचवणे. प्रभाग क्रमांक 16 मधील नागरिकांनी वर्षानुवर्ष पाण्यासाठी एक मोठा संघर्ष केला. टँकरची वाट पाहणे, वेळेवर पाणी मिळेल की नाही याबाबतची रोजची चिंता प्रत्येकाच्या आयुष्यातील ही दुखरी जागा होती. समस्त नागरिकांची पाण्याअभावी होणारी ही परिस्थिती बदलण्यासाठी मोरेश्वर भाऊ भोंडवे यांच्या पुढाकारातून एक ठाम निर्णय घेण्यात आला. त्यांनी प्रशासनाशी योग्य तो समन्वय साधला आणि नियोजनबद्ध पद्धतीने पाणी पुरवठा व्यवस्था मजबूत करण्याचे काम अखेरीस सुरू झाले. मोरेश्वर भाऊ भोंडवे यांच्या पुढाकारातून नवीन पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या, नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या, जुन्या आणि कमकुवत लाईनचे मजबूतीकरण करण्यात आले, पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यात आली. या सगळ्या कामांचा एकच उद्देश होता की नागरिकांना कायमस्वरूपी, नियमित आणि पुरेसा पाणी पुरवठा करणे. आज त्या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. बिजलीनगर येथील पाणी टाक्या. या परिसरातील पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात कमी झाली. नागरिकांना आता टँकरवर अवलंबून राहावे लागत नाही. म्हस्के वस्ती रावेत येथील पाण्याची टाकी. या पाण्याच्या टाकीमुळे सदरील भागातील पाणी पुरवठ्याला मोठा दिलासा मिळाला. दैनंदिन गरजांसाठी पुरेसं पाणी उपलब्ध झालं आणि नागरिकांची पाण्याअभावी होणारी हेळसांड दूर झाली. किवळे येथील पाण्याची टाकी. दिवसेंदिवस वेगानं वाढत असणाऱ्या या वस्तीला आवश्यक पाणी पुरवठा मिळणार आहे. मामुर्डी येथील पाण्याची टाकी. येथे आधी पाण्याची मोठी अडचण होती. आज मात्र परिस्थिती बदलली असून नियमित पाणी मिळत असल्यानं नागरिकांना पाण्याच्या बाबतीत मोठा दिलासा मिळालाय. आकुर्डी परिसरातील पाण्याची टाकी. धार्मिक स्थळ, वसाहती आणि परिसरातील नागरिकांसाठी ही पाण्याची टाकी अतिशय महत्वाची ठरली आहे. या सर्व कामांमुळे आज रावेत आणि परिसर टँकर मुक्त झालाय. नागरिकांना वेळेवर स्वच्छ आणि पुरेसं पाणी मिळत आहे. महिलांचा रोजचा पाण्यासाठी होणारा त्रास मिटलाय. एकूणच नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. सर्वांच्याच वेळेची देखील बचत झालीय. या विविध पाण्याच्या टाक्यांमुळे परिसरात टँकर मुक्ती झाली असून टँकर मुक्ती होम म्हणजे केवळ पाण्याची सोय नव्हे, तर नागरिकांच्या जीवनमानात झालेला तो सकारात्मक बदल असतो. ही यशोगाथा मोरेश्वर भाऊ भोंडवे यांच्या कुशल नेतृत्वातून घडलेल्या योग्य नियोजनाची, सातत्यपूर्ण पाठपुराव्याची आणि लोकांच्या गरजांना प्राधान्य देण्याची आहे. प्रभाग क्रमांक 16 मध्ये सुरू असलेली ही विकासाची प्रक्रिया येथेच थांबणार नाही. कारण विकास ही एक सतत चालणारी वाटचाल आहे आणि ही वाटचाल नागरिकांच्या विश्वासावर, त्यांच्या गरजांवर आणि उज्ज्वल भविष्यासाठी अखंड सुरू राहील.